लातूर शहराचं पोलिसिंग कुठं चाललंय या निमित्तानं मला हा प्रश्न विचारायचा आहे। हा जो व्हिडिओ आपण पाहताय हा अत्यंत डिस्टर्बिंग व्हिडिओ आहे। क्या बोले बाबा का क्या बाप का क्या इधर बोल बाप का क्या मेरे बाप पे आते हैं मैं बाप बोल रहा मेरे बाप पे आते हैं तुम मैं कार्रवाई नहीं कर पुलिस वाले पुलिस वैसे रहो ना फिर क्या बोल रहे बात क्या बोल तो क्या है आपको मेरे क्या फोटो मेरा बोले? मोबाइल क्यों छीने तुम मेरा मोबाइल का कुछ छीने तुम तुम्हें ऐसा मोबाइल क्यों छीने तुम मेरा एड्रेस पे वर्दी पे बोल के बोल रहा मैं हूँ वर्दी पे हूँ वर्दी पे बोल रहा तुम मालिक ने ना तुम हमारे मालिक ने ना तुम हमारे तुम पुलिस वाले पुलिस कर्मचारी पब्लिक सर्वेंट है तुम मालिक बनने की कोशिश मत करो मैं वादा कर रहे हैं। नाम क्या है तुम्हारा? अभी एडिशनल साहब को मैं भेजा कार्रवाई करने के लिए आ रहे। बात करके फिर पत्रकार लोगों को बोल रहे थे तो वो साहब पत्रकार लोग से भी आइल फेल बात करे बाप का है क्या ऐसा वैसा। चौहान साहब ने बोले मेरे सामने बोले कि मैं तुम्हारा बाप हूँ बोले, और चाहे तो तुम तांबे साहब के पास भी अगर गए भी तुम तो वहाँ का पेपर हमारे पास ही चाहता है बोले, हमको जो करना है हम वो कर सकते बोले। ये बात साहब ने बोले हमारे सामने। कॅमेरा भी हटाया और पत्रकार को बोले की हम तुम्हारे बाप है बोल के। पोलिसांचं कर्तव्य हे नागरिकांचं संरक्षण करणं असतं। पत्रकार हा प्रशासन आणि जनता यामधला दुवा असतो। पत्रकार हा पोलीस स्टेशनला कधीच स्वतःच्या न्याय हक्कासाठी जात नाही तर दुसऱ्याच्या न्याय हक्कासाठी पत्रकार जात असतो। मात्र आपण या व्हिडिओमध्ये जे पाहताय त्यामध्ये विवेकानंद पोलीस चौकीचे उपनिरीक्षक रावसाहेब चव्हाण नावाचे अधिकारी आहेत आणि त्याला न्यूज या न्यूजच्या तरुण पत्रकाराला त्या ठिकाणी बाचाबाजी करताना दिसत आहेत। सगळ्या पत्रकारांचा मी बाप आहे अशा प्रकारची कार्यरावीची भाषा सुद्धा चव्हाण यांच्याकडून होताना दिसत आहे। ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे। डिजिटल मीडिया युनायटेड फोरमच्या वतीनं राज्याचा अध्यक्ष म्हणून सर्वात प्रथम मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो। अशा प्रकारे जर पत्रकारांसोबत सातत्यानं महाराष्ट्र पोलिसांची कार्यरावी होत असेल आणि त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर हे कुठल्याही प्रकारे सहनीय नाही। मागं अनेक प्रकरणामध्ये अशा प्रकारे अशी प्रकरणं पोलिसांकडून घडल्याच्या नंतर आम्ही लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना सुद्धा भेटलेलो होतो आणि त्यांनी लातूर जिल्ह्याचे जे काही पोलीस दल आहे त्यामध्ये काम करणारे पोलीस आहेत त्यांचं सॉफ्ट स्किल ट्रेनिंग घेणार आहोत अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं। मला वाटतं या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे आणि त्यांनी फक्त तोंडी आश्वासन देऊन ते विसरून गेले असल्यामुळं आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर लातूर पोलिसांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंगची जे सो कॉल सॉफ्ट स्किल ट्रेनिंग पोलीस अधीक्षक म्हणत आहेत त्याची गरज आहे। येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारे पोलिसांचं वर्तन राहिलं तर डिजिटल मीडिया युनायटेड फोरमच्या वतीनं पोलिसांच्या विरोधामध्ये एक मोठं आणि तीव्र आंदोलन पत्रकारांच्या वतीनं छेडण्यात येणार आहे। याची नोंद पोलीस अधीक्षकांसह सर्व पोलीस दलांनी घ्यावी असं आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे। धन्यवाद।